नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे डेटा मेनूमधला गोल सीक. एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जसं की दोन प्रकारचे जॉब असतात. एक असतो एक्सेलमध्ये दोन प्रकारचे जॉब असतात. एक असतो डेटा एंट्रीचा, त्याच्यामध्ये काम असतं फक्त टायपिंग करणं. डेटा असतो, तो डेटा बघायचा आणि आपल्याला टायपिंग करायचं, बाकी काय जास्त करायचं नाही. पण जो दुसरा जॉब असतो म्हणजे जो बॉस असतात, आपण म्हणतो की ते लोक जास्त काम नाही करत कारण ते डेटा एंट्रीचं काम नाही करत, पण जो डेटा एंटर केलेला असतो त्याचं प्रोसेसिंग करणं, त्याचे डिसिजन्स घेणं वगैरे हे सगळं त्यांच्याकडे असतं. सगळं समजलं. मग त्याच्यासाठी जे लागणारा ऑप्शन्स आहेत ते आता ह्याच्या पुढे आपण शिकणार आहोत. जसं आता आज जो शिकणार आहोत तो आहे गोलसीक म्हणून ऑप्शन आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्याच्यासारखे अजून आता आपण शिकणार आहोत. म्हणजे हे ॲडव्हान्स कोर्समध्ये हेच ॲक्च्युली पुढचे ऑप्शन्स जे आहेत ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर आपण चालू करूया प्रॅक्टिकली. इथे आपल्याकडे एक मार्कशीट आहे. या मार्कशीटमध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवणार आहे, शिकवणार आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याची प्रॅक्टिस करायची आहे. रिसोर्सेसमध्ये पण काही फाईल दिलेली आहे तुम्हाला एक्सरसाइजसाठी, त्या डाउनलोड करून त्याच्यामध्ये प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, तर आपण हे मार्कशीट बनवली आहे. मार्कशीटमध्ये आपल्याला गोलसीक ऑप्शन बघायचा आहे. डेटामध्ये व्हॉट इफ ॲनालिसिसमध्ये इथे गोलसीक आहे. तर पहिला आपण एक त्याचा अर्थ समजून घेऊ की गोलसीक म्हणजे काय. गोल म्हणजे आपण एक टार्गेट सेट करतो, गोल सेट करतो तशा प्रकारे, आणि सीक म्हणजे शोधणं, फाइंड करणं. तर गोल सीक करण्यासाठी फर्स्ट इम्पॉर्टंट आहे की टोटल, पर्सेंटेज, ज्याच्यात फॉर्म्युला आहे अशी सेल सिलेक्ट करणं. कोणतीही पण ज्याच्यात फॉर्म्युला आहे. आपण जर नॉर्मल सेल सिलेक्ट केली तर त्याच्यामध्ये गोलसीक होणार नाही. फॉर्म्युला त्यात असला पाहिजे. व्हॉट इफ ॲनालिसिसमध्ये जायचं, गोलसीकमध्ये जायचं. सेट सेल म्हणजे ज्याच्यात फॉर्म्युला आहे ती आपण सेल सिलेक्ट केलेली आहे ऑलरेडी. टू व्हॅल्यू म्हणजे त्याची व्हॅल्यू किती करायची, आपल्याला टार्गेट सेट करायचं आहे. मला इथे ना 230 करायचं आहे. आपण वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. ओके, टू व्हॅल्यू म्हणजे किती करायची. आणि बाय चेंजिंग सेल म्हणजे काय, जी वाढणारी व्हॅल्यू आहे ती कुठे ॲडजस्ट करायची. म्हणजे आपण ह्या जिथून फॉर्म्युला आला आहे त्याच्यातली एखादी सेल आपण सिलेक्ट करणार आणि ओके करणार. आपण इथे 230 दिलेलं, इथे 230 झालं आणि इथे इंग्लिशचे मार्क 33 होते ते 38 झाले. म्हणजे जे वाढलेले मार्क्स आहेत टोटलमध्ये ते इथे ॲडजस्ट झाले. ओके केलं तर हे राहणार, कॅन्सल केलं तर ते नॉर्मल होणार. ओके, परत इथे 33 आले, परत इथे 225 आले. तर एक सिम्पल होतं टोटलमध्ये, पण टोटलमध्ये तर काढणं सिम्पलच आहे. आपण बघूया पर्सेंटेजमध्ये आपल्याला करायचं. आता ही बघा, ही सेल आहे 58.2, मला तिथे राऊंड करायचे 59. आता हे थोडं कॅल्क्युलेशन हार्ड आहे ना आपल्याला. आपण जाणार इथे गोलसीकमध्ये, टू सेट सेलमध्ये, ती सेल ज्याच्यात फॉर्म्युला आहे. टू व्हॅल्यू म्हणजे किती करायचे आहेत आपल्याला, इथे 59% करायचे. आपण एक काम करूया, आपण ना 60 देऊया आणि बाय चेंजिंग सेलमध्ये आपण एक कुठली तरी एक सेल देऊया ज्याच्यामध्ये ती फॉर्म्युलामध्ये वापरलेली आहे. कुठलीही नाही देऊ शकत आपण, ज्यात ही दिली सेल आपण. ठीक आहे, कारण आता हे सेकंड रो आहे, थर्ड रोमध्ये. ओके, बघा इथे तुम्ही बघू शकता, इथे 60 झालं आहे आणि इथे 75 झाले, जे आपण जे वाढवले. आणि ते 75 झाल्यामुळे ॲक्च्युअल काय झालं माहिती का, टोटल पण वाढली. कॅन्सल करतो मी, परत एकदा दाखवतो. बघा आता ही टोटल 291 आहे, 58 आहे, इथे 66 आहे. परत आपण जाऊया गोलसीकमध्ये, मला करायची आहे इथे 60 आणि बाय चेंजिंग सेलमध्ये मी देतो ही सेल ज्याच्यात ॲक्च्युली 66 आहे. आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथे 75 झाले, 300 झाले आणि इथे 60 झाले. आपला जो टार्गेट होता 60चा तो गोल सेट झाला, अचीव झाला. आणि त्याच्यासाठी इथे मराठीमध्ये मार्क्स इन्क्रीज झाले आणि मराठीचे वाढल्यामुळे ॲटोमॅटिकली टोटल पण वाढलीच आहे. तर हा ऑप्शन सिम्पल आहे, पण ह्याचा वापर थोडासा नाही आहे, म्हणजे छोटा यूज नाही आहे त्याचा, खूप मोठा यूज आहे. म्हणजे कधी यूज होतो ह्याचा, जेव्हा डेटा भरपूर असतो आणि त्या डेटावर फॉर्म्युले 1, 2, 3, 4 असे एकमेकाला डिपेंडंट फॉर्म्युलेज असतात, त्यावेळेला इथे यूज होतो याचा. की एंड रिझल्ट आपल्याला एक पाहिजे आणि बेसमध्ये आपण चेंज करणार आणि बेसमध्ये चेंज झाल्यानंतर त्याच्या रिलेटेड जेवढे ऑप्शन्स, जेवढे फॉर्म्युला रिलेटेड आहे तेवढे सगळे ॲटोमॅटिकली चेंज होणार आणि आपलं फायनल आउटपुट आपला अचीव होणार. तर गोलसेक हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. भले त्याचा यूज इथे दिसताना तुम्हाला सिम्पल दिसतोय, त्याची व्यवस्थित प्रॅक्टिस करायची ह्या छोट्याशा डेटामध्ये.
आणि जसं मी बोललो की आपल्याकडे एक्सरसाइज फाईल आहेत, मी तुम्हाला रिसोर्समध्ये देणार आहे, ते डाउनलोड करून त्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, तुम्ही वेगवेगळ्या डेटावर अभ्यास करण्याचा गरज आहे. आणि जसं मी बोललो की हे ॲडव्हान्ससाठीचे हे ऑप्शन्स आहेत, त्याच्यामुळे त्याला लाईटली घेणं प्रॉब्लेम होणार. ओके, तर प्रॅक्टिस करा. आपण नवीन लेक्चरमध्ये भेटू. थँक्यू.